दादा काय सांगणार, दूध संघाची बैठक पार पडलेली आहे आज. खरं तर अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात दूध संघाची बैठक पार पडली. मागच्या कार्यकाळात आम्ही दूध संघ ताब्यात घेतला त्या दिवशी 9,62,00,000 हा इतका तोटा होता. डिसेंबर नंतर तर मार्चपर्यंत तो 2,88,00,000 कमी करून 6,72,00,000 तो तोटा आला. आणि ह्या वर्षामध्ये 9.5 कोटी रुपये नफा आला. ह्या आर्थिक वर्षाचा नफा पाहिला तर हा ऐतिहासिक नफा झाला संघाला. पैकी मागचा तोटा वगळता आम्ही 70 पैसे प्रति लिटर दूध उत्पादकांना बोनस 70 पैसे देण्याचं ठरलं आणि 8% डिव्हिडंड म्हणजे 1,68,00,000 असे हे दोन्ही देण्याचा निर्णय आज वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही घोषित केला. या दूध संघाच्या बैठकीवर एक उमेश पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते. दूध संघाने बोनस जास्तीत जास्त दिला पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि काही गंभीर असं आहे की आमच्या वार्षिक मासिक सभेत ठरलं होतं की आता याचा आपल्याला बोनस द्यायचा आहे. मी तिथं सुतोवाच केले, सांगितलं की 70 पैसे बोनस आणि 8% डिव्हिडंड. हा असा आहे की पेपर फोडून पास होणारा हा पोरगा आहे. काय करायचं, त्या माहिती घ्यायची कुठल्याही विषयाची, त्या माहितीच्या आधारे एखादं मांडायचं आणि श्रेय लाटायचं की आता माझ्यामुळे डिव्हिडंड मिळाला, ते असंही म्हणायला की मी करणार नाही. हा एकदम निर्लज्ज माणूस आहे. म्हणजे 2 दिवस अगोदर आता त्यांना आतापर्यंत कधी गाय दिसली नाही, दूध दिसला नाही, शेतकरी दिसला नाही. 10 वर्षापर्यंत त्यांना कळालं की अडचणीतला दूध संघ यांनी नफ्यात आणला, शेतकरी यांचं उदो करतील म्हणून श्रेयासाठी पुढे जाऊन ते गेलेत. परंतु ते काय आहेत आमच्या मतदारसंघात पूर्ण माहिती आहे. या माणसाला तिकडे कुत्रं विचारत नाही, ही परिस्थिती आहे. बघा, ज्यांचं रक्त भेसळीचं असेल, आता त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो त्यांचे काय काय आहे. मी याच्यावर सविस्तर पत्रकार परिषदेत सांगतो, पण एका वाक्यात सांगतो. गाईला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद मंगेश चव्हाणची नाही, जबाबदारीने सांगतोय. आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेष पाटील, त्याने गाईची भाड खाल्ली, चाळीसगावला कत्तलखाना उभा राहिला, त्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्यात. पैसे कुठे घेतले, कोणाच्या मार्फत घेतले, मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. सगळे कागदनिशी माझ्याकडे पुरावे आहे. ज्याने गाईची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो. सविस्तर पत्रकार परिषदेत सांगेल. भारतीय जनता पार्टीचा प्रवेश नाकारलेला आहे. जवळपास 15 दिवसानंतर काही निर्णय झाला तर राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत त्यांनी दिलेले. स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळे हा प्रवेश नाकारलेला. मी इतक्या मोठ्या भानगडीत पडत नाही. मला बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्षाचं विचारलं तर मी सांगेल. खडसे साहेब किती मोठे माणसं, त्यांचा प्रवेश हा किती मोठा होईल, त्या कुठे भानगडीत मला पाडता. त्यांना यायचं का जायचं त्यांना ठरवू द्या, पक्ष ठरवेल, मला त्यात पाडू नका. दादा, त्यांचा प्रवेश झालेला सुद्धा होता, त्यांनी सुद्धा सांगितलं प्रवेश झालेला सुद्धा होता हा माझा. मात्र स्थानिक नेत्यांमुळे हा माझा आता प्रवेश कुठे झाला, काय झाला, आम्हाला तर वरिष्ठांनी काही सूचना दिल्या नाही की आपले हे सन्माननीय खडसे साहेब हे आपले नेते आहेत, तुम्ही यांना स्वीकारा. आम्हाला तर असं कोणी सांगितलं नाही. ते कधी विरोधाची भाषा करता, कधी सत्तेची भाषा करता, कधी सत्तेची फळं चाकता, विरोधाला विरोध दाखवता. म्हणजे हे सोयीचं सगळं राजकारण त्यांचं आहे. त्यांच्याविषयी ते तुम्हाला अधिक चांगलं सांगतील, पक्ष नेतृत्व चांगलं सांगेल. मी एवढा मोठा माणूस नाही की इतक्या मोठ्या माणसाविषयी बोलावं. त्यांची निष्ठा किती आहे, किती पक्ष, आता ते BJPत सांगत होते, आता म्हणता मी पक्ष प्रवेश केला, परत 15 दिवसात जाईल. म्हणजे 3 वर्षात 4दा पक्ष सोडणे आणि बदलवणारा माणूस किती मोठा असू शकतो, काय बोलू. धन्यवाद. विधानसभा लढवणार असं तुम्ही म्हटलं नाही. मी विधानसभाही लढू शकतो नाही. विधानसभा मी असं कुठेच म्हटलं नाही, माझा काही संबंध नाही. मला भारतीय जनता पार्टीने सांगितलं, नेतृत्वाने सांगितलं, तू घरी बस, पक्षाची सेवा कर. तर पक्षाची सेवा. मला सांगितलं इथं जाऊन हे कर. मला पक्ष जो निर्णय देईल तो मी करेन. अरे बाबा, तिथं आता युतीचं आहे, तिथं आमचा माणूस आहे, तिथं शिवसेनेचा माणूस आहे. कसं होईल, कसं काय लढलं जाईल. शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता पत्रकार परिषदेमध्ये. उमेश पाटलांनी हा पण मुद्दा मांडला होता की 6,000पेक्षा जास्त शेतकरी बँक अकाउंट नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाही. आणि दुसरं जे SNF ज्यांचा कमी आहे फॅट, तर त्यांनाही अनुदान मिळण्यास अडचणी. आता त्याच्यामध्ये क्वालिटी तर द्यावी लागेल. काही लोक जर क्वालिटीचं दूध देणार नाही त्यांना कसं त्याला अनुदान मिळेल. अनुदान पात्रतेसाठी तर निकष होता
आणि काही लोकांनी जर सांगितलं की बाबा आता ज्यांचा ऑनलाईन खात्यामध्ये पैसे जमा होत नाही, खातेच नाही आहे, त्यांना सरकार अनुदान देईल कसं? उन्मेष पाटलांना शेतकरी आता आठवतोय का? उन्मेष पाटलांच्या कार्यकाळामध्ये दुष्काळ होता 19ला, तेव्हा त्यांना आठवलं नाही. त्यांच्या कार्यकाळात महापूर आले, तेव्हा शेतकरी दिसला नाही. म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न त्यांना आता हा माणूस टणबाज आहे याची विश्वासार्हता पूर्ण धोक्यात आहे. आता फक्त हे 70 दिवस त्याला शेतकरी दिसतील. अरे करोनामध्ये शेतकरी सर्वसामान्य लोक मरत होती, त्यावेळेस याने कंपन्या चालू केल्यात. ऑनलाईन चेक करा, उन्मेष पाटील किती कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे, कंपन्या माझ्या पण आहेत, व्यवसाय माझा पण आहे. परंतु हा माणूस हा सोयीचं राजकारण करतो, कधी बेलगंगेच्या नावाने, कधी गिरण्याच्या नावाने, कधी नारपारच्या नावाने. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हा माणूस एकदम बेभरोशाचा आहे, त्याला कुत्रं देखील आमच्याकडे विचारत नाही.